ओमिक्रॉन म्हणजेच आता आम्ही त्याला ओमायक्रॉन हा खरा राईट शब्द आहे आणि म्हणतो, त्या दृष्टिकोनातून ओमायक्रॉनच्या बाबत जेवढे मुंबई विमानतळावर आलेले एकूण लोक होते त्यांची जी RT-PCR तपासणी करण्यात आली ती जवळजवळ 750-800च्या वर लोकांची झाली. त्यामधून 3 लोक हे पॉझिटिव्ह आढळले. परंतु ओमायक्रॉनचे आहेत का नाही याबाबत जनुकीय तपासणीच्या अंतिम रिपोर्टच्या नंतरच ते सांगितलं जाईल. RT-PCR मध्ये ते पॉझिटिव्ह आहे. आता हा झाला 3 विमानतळावरचे एकूण तपासणी झालेले आंतरराष्ट्रीय प्रवासी. त्याचबरोबर 1 नोव्हेंबर पासून आत्तापर्यंत म्हणजे 1 महिन्यातील जे काही या बाधित देशातून आलेले जे लोक आहेत, पॅसेंजर्स आहेत, त्यांचं पण सर्व्हिलन्स करण्याचं काम मोठ्या पद्धतीनं आपण हातात घेतलेलं आहे. आणि त्यांच्या सर्व्हिलन्स आणि त्यांच्या RT-PCR तपासणीच्या माध्यमातून साधारणपणे दोन्ही मिळून आपण 28 असे जनुकीय तपासणी म्हणजेच जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या साठी पाठवलेली आहेत. यामध्ये 12 नमुने हे कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये मुंबईमध्ये पाठवण्यात आलेले आणि 16 हे NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या पुण्यातील नामांकित लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. यांचे रिपोर्ट्स अवेटेड आहेत. यामध्ये S जीन ॲब्सेंट असावी लागते अशा पद्धतीचं जे काही खात्री करण्याचा जो विषय असतो तो किंवा खऱ्या अर्थाने अन्य कुठला व्हेरियंट आहे का हे तपासणीचं काम हे जनुकीय तपासणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येते. सर, कर्नाटकहून येणाऱ्या वाहनांसाठी काही प्रतिबंध निर्बंध तिथे काही चाचपणी होते, विमान वाहतूक असो की जनरल असो का रस्त्यावरची? कर्नाटकच्या बाबत मी माननीय राजेश भूषणजी जे प्रधान सचिव आहेत भारत सरकार स्वास्थ्य विभाग किंवा आरोग्य विभाग, त्यांच्याशी मी सविस्तर बोललो. त्यांनी दिलेली माहितीमध्ये 2 लोक हे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळले. त्यातला एक तर दुरुस्त होऊन सुद्धा घरी गेला आणि दुसरा जो आहे तो ऍडमिट आहे. परंतु दोन्हीचेही हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स लो रिस्क कॉन्टॅक्ट्स तपासण्यात आले. एकाचे 220 पर्यंतचे एकूण कॉन्टॅक्ट्स तपासले ते निगेटिव्ह होते. दुसऱ्याचे 175 तपासले तर त्या दृष्टिकोनातून आपण जवळजवळ 6 पॉझिटिव्ह आलेले आहेत. आता ते पॉझिटिव्ह सुद्धा खऱ्या अर्थाने ओमायक्रॉनचे आहेत का हे तपासण्याचं काम कर्नाटकमध्ये सुरू आहे. हा तिथली सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे एकच आहे की आपण साधारणपणे इपिडेमिकमध्ये या महामारी सारख्या ह्या बाबीमध्ये आपल्याला आयसोलेशन करणं म्हणजे विलगीकरण करणं, त्यांचं तपासणी करणं, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचं, या पद्धतीचीच कार्यवाही आपल्याला करावी लागते. एक नक्की आहे की आता जवळजवळ 30 देशांमध्ये, आपण 2 दिवसापूर्वी 11 देशांमध्ये म्हणत होतो, आता 30 देशांच्या पेक्षा अधिक देशांमध्ये आपल्याला ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत आहेत. आणि त्यामुळे एक आहे की यांची या व्हायरसची किंवा या व्हेरियंटची ट्रान्समिसिबिलिटी फार फास्ट आहे. पण जमेची बाजू एवढीच आहे की कुणीही गंभीर आजारी आणि ICU आणि ऑक्सिजन लागण्याचं पेशंट्स कमी आहेत, किंबहुना मृत्यू सुद्धा अतिशय नगण्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही निश्चितच जमेची बाजू आहे. व्हेरियंट हा जो काही व्हायरस जो आता ओमायक्रॉनच्या माध्यमातून आपण पाहतो त्याच्यामध्ये जवळजवळ 30 म्युटेशन्स होण्याची क्षमता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्याची विशेष काळजी आपण घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आज मला एवढंच सांगायचंय की कोविड अनुषंगिक वर्तणूक आपण सगळ्यांनी पार पाडावी आणि वॅक्सिनेशन ज्याच्यामध्ये कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड दोन्ही पण जबरदस्त आपल्याला त्याच्यासाठी उपयुक्त आहेत. अँटीबॉडीज तयार करून
या वॅक्सिन्सला तो एस्केप करू शकत नाही, अशा स्वरूपाचं एक तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे वॅक्सिनेशन जोरदार पद्धतीनं जे लोक राहिले त्यांनी करून घ्यावं, अशी नम्रतेची आव्हान आणि विनंती या निमित्ताने मी करतो. बरं सर, तिथून येण्यासाठी RT-PCR कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर काही होणार आहे का? मला असं वाटतं की आता तिथे 2च रुग्ण आहेत. आता 2 रुग्णांसाठी तिथे लगेचच काही त्यांची नाकाबंदी करणं किंवा अन्य काही गोष्टी करणं हे मला वाटतं गरज नाही. असंच राजेश भूषण आणि मनसुख मांडव्याजी जे केंद्र शासनाचे मंत्री आहेत त्यांच्याशी माझ्या चर्चेनंतर त्यांचं मत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जशी परिस्थिती पुढे होईल त्या अनुषंगाने योग्य ते निर्णय घेतले जातील. पण आज माझी नम्रतापूर्वक माध्यमांना सुद्धा विनंती आहे आणि जनतेला सुद्धा विनंती आहे की बाबांनो, काहीही घाबरण्याची कारण नाही. माइल्ड सिम्पटम्स येत आहेत आणि माइल्ड स्वरूपाचंच इन्फेक्शन होतं, गंभीर स्वरूपाचा तसला कुठलाही विषय नाही. पण सतर्कता बाळगली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, एवढीच माझी नम्रतापूर्वक विनंती आहे. आलेली 7 वर्षीय मुलगी अंबरनाथला, ती पण कोरोना पॉझिटिव्ह असू शकेल. 7 वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह असू नये असं नाही होत, होऊ शकते. त्यामुळं एवढंच आहे की त्याच्या बाबतीतला जो काही अंबरनाथला रशियाहून आलेली मुलगी पॉझिटिव्ह असेल तर तिला आयसोलेट केलं पाहिजे. जो काही शास्त्र आहे त्या शास्त्राप्रमाणे त्यांच्या संपर्कात कुणी न राहता त्यांना तिथं काळजी घेण्याची आवश्यकता है, जेनेकरून संसर्ग वाढू नये. सर एक हिंदी फक्त आता कि सर जीनोमिक सीक्वेंस के लिए कितने शब्द दिए गए हैं, आपकी मतलब क्या जानकारी इस बारे में? जीनोमिक सीक्वेंसिंग के लिए कुल मिला के 28 स्वैब्स अभी तक दिए गए हैं. ये स्वैब्स 12 कस्तूरबा गांधी हॉस्पिटल के लैब में दिए गए हैं उसकी जांच करने के लिए, और 16 नेशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी पुणे में दिए गए हैं. कुल मिला के 28 स्वैब्स की रिपोर्ट अभी अवेटेड है, यानी उसका हम इंतजार हो रहा है. इसके अलावा मैं ये कहूंगा कि निश्चित तौर पर मुंबई के इंटरनेशनल एयरपोर्ट पर हमने करीबन 750 पैसेंजर्स की RT-PCR की है, जिसमें 3 पॉजिटिव आए हैं, लेकिन उसका जीनोमिक सीक्वेंसिंग के लिए नमूना भेजा गया है. और इसीलिए ऐसा लगता है कि जब तक उसके रिपोर्ट्स नहीं आते इसके ऊपर कोई भाष्य करना ठीक नहीं रहेगा. तो रिपोर्ट्स का इंतजार हम करेंगे. उसके बाद जो भी निर्णय केंद्र शासन प्रोटोकॉल देगा उस अनुसार हम कार्रवाई करेंगे. मैं इतना ही कहना चाहूंगा कि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हमने इसका अनुपालन करने की जरूरत है, और वैक्सीनेशन बहुत जोरों शोरों से करना जरूरी है. इतना ही आज आम जनता के अनुसार आवश्यक है. सर, नगरला लागलेल्या आगी प्रकरणी काही अहवालाच्या पालाने 7 दिवसात अहवाल देणार होते. नगरच्या अहवालाच्या बाबतीत मी स्वतः संबंधित जे काही कमिशनर आहेत त्यांच्याशी बोलेन. जो अहवाल आहे त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा करेल. त्यांनी थोडा वेळ मागून घेतला होता. तो वेळ त्यांचा जर पर्याप्त झालेला असेल तर त्यांना मी देण्याच्या दृष्टिकोनातून विनंती करेन. सर, नगर आग प्रकरणामध्ये शल्यचिकित्सक पुकारणे आहेत, त्यांच्यावर आगीच्या घटनेच्या अगोदर देखील शिस्तभंगाचा प्रस्ताव पाठवला होता, पण तेव्हाही कारवाई झाली नाही. आताही काही त्यांना कोण पाठी घालतोय? मला असं वाटतं की त्यांना आपण बदली करण्यात आलेली आहे आणि त्यांना सस्पेंड करण्यात आलेले आहे. आता त्यांची इन्क्वायरी चालू आहे. त्यामुळे मला वाटतं की पाठीमागे घालण्याचा कुठलाही कारण नाही. ऑक्सिजनच्या अभावी महाराष्ट्रात किती जण मृत्युमुखी पडले याची माहिती महाराष्ट्र सरकारने आम्हाला दिलीच नाही, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलंय. त्याच्या संदर्भात काय? नाही, मला असं वाटतं की ऑक्सिजन अभावी ऑक्सिजन मिळालं नाही अशा पद्धतीनं मृत्यू पडल्याच्या संदर्भातला विषय महाराष्ट्रात नाही. आणि त्यामुळे जी काही रितसर माहिती लागत असेल ती देण्याच्या बाबत आम्ही आमच्या संबंधित म्हणजे आमच्या विभागाला निश्चित प्रकारे कळू. आणि तसं काही तशी घटना घडल्याचं कुठेही तशा विषय नाहीये.
आंध्र प्रदेशमध्ये परदेशातून आलेले 60 जणांपैकी जवळपास 30 जण गायब झालेले आहेत. त्यांचा शोध यंत्रणा घेते. तर आपल्या महाराष्ट्रात अशी काही यंत्रणा आहे का की जे परदेशातून येतात आणि नंतर सापडत नाही त्यांना शोधण्यासाठीची काही तशी यंत्रणा आहे का? आपण तूर्त 1 नोव्हेंबरच्या नंतरचे जेवढे म्हणून लोक आलेले आहेत त्यांची यादी एअरपोर्ट आणि एअरलाइन्स अथॉरिटी आणि यांच्याकडून घेतलेली आहे. त्यांच्याबाबतचं सर्व्हिलन्स चालू आहे. त्यांना त्यांच्या नावाप्रमाणे तिथं जाऊन ते कुणाकोणाच्या त्यांच्या स्वॅब्स घेण्यात येत आहेत. ते जर का ते पॉझिटिव्ह असतील तर मग त्या अनुषंगाने त्यांचं जे काही हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांचे पण स्वॅब घेण्यात येत आहेत आणि मग ती स्वॅब सगळे पाठवण्यात जात आहेत. त्यामुळं जी काही महामारीमध्ये जी कार्यपद्धती अवलंबायला लागती ती अवलंबण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे. कर्नाटकमध्ये एक जो डॉक्टर पॉझिटिव्ह आलेला आहे ओमिक्रॉनचा, तर तो परदेशात कुठेच गेलेला नाही. त्याची कुठलीही परदेशवारीची हिस्ट्री सापडत नाही. त्याच्यामुळे ओमिक्रॉन हा जो काही विषाणू आहे तो भारतात पूर्वीपासूनच होता असा सुद्धा संभ्रम सध्या निर्माण झाला. मला वाटतं की या सगळ्या संदर्भात जरा अधिक माहिती घेण्याची गरज आहे. ते जर गेले नसतील तर ते कशा पद्धतीनं मग इन्फेक्ट झालेले आहेत किंवा काय कारण असू शकेल असं माझं मत आहे की शेवटी म्युटेटेड व्हायरस हा कर्नाटकमध्ये सापडला तर तो कुणाच्याकडून तरी संसर्गित होऊनच आलेला असेल असं माझं एक स्वतःचं व्यक्तिगत मत आहे.